अरुणा झाला, मुंबई. जय सच्चिदानंद. बोला. मला फक्त एवढाच त्रास आहे की मी विसरू नाही शकत. हां, हे अरुणाला होत आहे. तुम्ही वेगळ्या राहा. अरुणाला सांगा की जे काही आहे खायला प्यायला राहायला तर आहे ना. हां. त्यात त्रास आहे नाही, खूप. त्रास नाहीये. हा मग असं समजा हा आपला हिशोब तर एवढा तर आहेच. आता जे गेले त्यांच्या शुद्धात्म्याकडे प्रार्थना करा. आपल्याबरोबर त्यांच्या ऋणानुबंधाचा एवढाच हिशोब होता. कधी ना कधीतरी ते दूर जाणारच होते आणि हिशोब पूर्ण व्हायचा तेव्हा होणारच आहे. त्याचं बघा काय होतं, जन्म होतो तेव्हा 4 गतींपैकी कोणता तरी आत्मा आपल्या गर्भामध्ये येतो आणि एखाद्या मातेच्या गर्भात येतो किंवा हिशोब असलेल्या आसपासचे येतात, आपला हिशोब पूर्ण करून नंतर निघून जातात. पण त्यामध्ये सत्संग करणारे, ज्ञानात राहणारे असतील तर मोक्षमार्गावर जातील. म्हणून एवढं समजून घ्यायचं, हिशोब असलेले आले, हिशोब पूर्ण करून स्वतःच्या मोक्षमार्गावर पुढे गेले. त्यासाठी प्रार्थना करायची, मोक्षमार्गावर पुढे जा. आम्ही प्रेम द्वेषमोहातून आपल्याला मुक्त करतो आहे, तुम्ही आम्हाला मुक्त करा. दादा भगवानांना प्रार्थना करा, दादा भगवान यांना सिमंदर स्वामींचा शरण लाभो अशी कृपा करावी. अशा साऱ्या प्रार्थना करत राहा आणि पुढे मग जास्त जायचं असेल तर, नाही हे माझे पती, मी त्यांची पत्नी नाही, तुम्ही शुद्धात्मा आहात, मीही शुद्धात्मा आहे, असं हळूहळू मोहाच्या ममतेच्या गाठी सोडून द्या हळूहळू आणि शुद्धात्म्याकडे प्रार्थना करा. मोक्षमार्गावर तुम्ही खूप पुढे जावं, सिमंदर स्वामींच्या शरणी जावं, मोक्षगती मिळावी. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. मृदुला साहू. जय सच्चिदानंद पूज्यश्री. पूज्यश्री, दादा भगवानांचे एक आप्तसूत्र आहे, आम्हाला एकही अंतराय का नाहीत, कारण आमची संपूर्ण निरीक्षक दशा आहे. आता निरीक्षक दशा म्हणजे काय? इच्छा जी काही आहे ती इच्छा समाप्त झाली नाही त्यांची, कारण त्यांना समजलं आहे की माझं जीवन जन्मापासून मृत्यूपर्यंत जे आहे ते एम पटेलला मिळायला हवं, तो हिशोब घेऊन आला आहे. तर मग त्यासाठी इच्छा असल्याची गरज आहे नाही आहे. तर ते ज्ञान त्यांना अनुभवास आलं. हो, मला आता रिलेटिव्हच्या विषयी कोणती इच्छा ठेवण्याची गरजच नाही, कारण मला खरं सुख माझ्या आत्म्यातून मिळणार आहे. बाहेरची कोणतीही विनाशी गोष्ट मला सुख देऊ शकत नाही. जो हिशोब असेल तो पूर्ण करणार. आता शुद्धात्म्याच्या अनुभवात राहायचं आहे, म्हणजे जेवढं आत्म्याच्या अनुभवात राहाल तुम्ही, निरीक्षक दशा. होय. शुद्ध म्हणजे सुख. बघा, सुखाची इच्छा करता, जिलबी खायला मिळाली तर मजा येईल, थोडं मग आईस्क्रीम खाऊ मजा येईल, थोडं फिरायला जाऊ, अडकूनच पडलो आहे घरात किती दिवसांपासून, चला बाहेर हॉटेलमध्ये जाऊ, खाऊया, मजा येईल. म्हणजे इथे दुःख होत असतं म्हणून सुखाची इच्छा करतात. पण हे दुःख नाहीच आहे. त्याच परिचयात समाधानही मिळेल आणि दुःख नाही होणार आणि मग बाहेरच्या नव्या इच्छाही नाही. होय. दादाजींचं असं होतं की आत्म्याचा अनुभव एवढा होता की बघा, 12 तास नाही, 3-3 दिवस घरात एकाच रूममध्ये बसून ठेवलं तरी बेचैन व्हायचे नाहीत की आता मी कुठे जाऊ, किती अडकून पडलो, बाहेर जायला नाही मिळत आहे. 6-6 तास एकाच ठिकाणी बसायचे तरी काही त्रास वाटायचा नाही. इथे जाऊ का, तिथे जाऊ का, हे करू का, ते करू, काही नाही, स्थिरता. कारण आतमध्ये आत्म्याच्या आनंदात निरीक्षक दशा. बाहेरच्या सुखाची इच्छा करण्यात धावपळ होत राहते. इकडून तिकडे जायचं आहे, तिथून इथे, कारण इच्छा पूर्ण करताना चंचलपणा व्हायला लागतो. मग या निरीच्छ दशेमुळेच स्थिरपणा आहे. होय. जय सच्चिदानंद. शुभम यादव. जय सच्चिदानंद पूज्यश्री. सर, आधी आपण सांसारिक जीवनात राहतो. जेव्हा आपल्याला ज्ञान प्राप्त होते तेव्हा आपल्याला कळतं की ज्ञान काय आहे आणि सांसारिक जीवन काय असते. पण जेव्हा आपण सत्संगाच्या टचमध्ये येतो, जोवर आपण सत्संगाच्या टचमध्ये राहतो तोपर्यंत तर आपल्याला कळतं हे सारं. जेव्हा सत्संगाशी संपर्क तुटतो तेव्हा आपण सांसारिक जीवनात व्यस्त होऊन जातो. असं का होतं? ॲक्च्युली भ्रष्ट होत नाही, आपल्या कर्मांचा फोर्स येतो आणि कर्मांचा फोर्स तर सुरू होईल, पूर्ण होईल. पूर्ण होत असताना जागृती येते. हे चुकीचं घडलं असं व्हायला नको. नाही येत जागृती? हो, येते ना. नक्कीच येते, पण हे कर्म समाप्त होण्याआधीच ज्ञान मिळालं आहे. हो. आणि मोहाने, अज्ञानामुळे, प्रेमद्वेषामुळे कर्म बांधले आहेत आणि प्रेमद्वेषाच्या भावनेतून बांधल्यामुळे प्रेमद्वेषाच्या भावनेत कर्मच आता फळ देत आहेत. प्रेमही वाटेल, द्वेषही वाटेल, मोहही होईल, विषयविकार होईल, पण फळ म्हणजे डिस्चार्ज परिणाम आहे. त्याच भावनेने फळं दिसणार. आता समता भावनेने पूर्ण करायचं. आता आज भाव बदलायचे, मला कोणत्याही विकारी भावनेत नाही राहायचं आहे, मोहभावात राहायचं नाही, द्वेषभावात समभावाने निकाल करायचा. प्रतिक्रमण, प्रत्याख्यान, कोणाचं नुकसान झालं, दुःख दिलं तर मग हळूहळू कर्मांचा फोर्सही कमी होईल, डिस्चार्ज कर्मही कमी होत जातील. मग जागृती, स्थिरता वाढत जाईल नंतर. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद पूज्यश्री. हां, बोला. भगवानांचा आकार कसा आहे? भगवानांचा आकार निराकार आहेत. निराकार आहे.
पाण्याला आकार असतो का? ग्लासमध्ये ठेवला तर तसा होईल, भांड्यात ठेवला तर मग तसा, थाळीत ओतला पाणी तर थाळीचा आकार होईल. मग म्हणजे ज्या प्रकारचा साचा असेल म्हणजे शरीर आहे त्या आकाराचे भगवान दिसतील. आता शरीर जसं हत्तीच्या शरीरात हत्तीसारखा आकार, मुंगीच्या शरीरात मुंगी एवढ्या आकाराचा आत्मा असतो. आपल्या शरीरात आपली जेवढी फिजिकल बॉडी आहे तेवढ्याच आकाराचे डोक्यापासून पायापर्यंत तोच अमूर्त भाग आत्म्याचा आहे, मूर्त भाग शरीराचा आहे, तेवढाच आत्मा आहे. आणि सिद्ध क्षेत्रामध्ये जाईल तेव्हा जी बॉडी ज्या स्थितीतली बॉडी आहे त्याच स्थितीतल्या बॉडीचा आत्मा सिद्ध क्षेत्रात पोहोचेल, तोच आकार असलेला. तो आकार म्हणजे काय? जसा बर्फ बनवतात ट्रेमध्ये, ते बघा वाटीत बर्फ बनवतात आणि कोणी ग्लासमध्ये बर्फ बनवेल त्या ग्लासाच्या आकाराचा बर्फ होईल. फ्रीजमध्ये ठेवल्यावर होय. म्हणजे ज्या साच्यामध्ये पाणी घालू त्या आकाराचाच बर्फाचा तुकडा होईल तयार. तसंच या आत्म्याचं जे ती बॉडी असेल त्या बॉडीच्याच आकाराचा होईल, मूर्त आहे. आणि शरीराची निर्मिती कशी होते? शरीराची निर्मिती तर अज्ञानामुळे अहंकार आहे. अहंकाराकडे प्रेम बुद्धी आहे. प्रेमद्वेष केले की नवी कर्म चार्ज होतात. मग चार्ज कर्माचा फळ म्हणून नंतर शरीर येतं. क्रोधमान माया लोभामुळे मग कर्म जी चार्ज झाली आहेत त्या चार्ज कर्माच्या आधारे शरीर मिळतं. आणि चार्ज करताना मला असं हवं आहे, मला तसं हवं आहे, हेच नको ते हवं आहे असे भाव केल्यामुळे बुद्धीला अनुसरून जे रागद्वेष केले त्याप्रमाणे सगळे सोयरे येतात. नवरा बायको, मुलं, घर, पैसे सगळे त्या संबंधांप्रमाणे. आणि चरणविधी वाचनात मन भरकटते. हां, त्याला अजून किंमत कळली नाही आहे ना. चरणविधीची त्याची किंमत समजेल चरणविधीची की किती मोठी गोष्ट आहे. म्हणजे एका 20 मिनिटात आत्म्याचा आरा चरणविधीत जेवढं लिहिलं आहे त्या समान आपल्याला व्हायचं आहे, तेच आपलं ध्येय आहे. असं शब्दशः त्या अर्थ स्वरूपाचे झालात. ह्याच जन्मात ह्याच लाईफमध्ये आपलं अंतिम ध्येय पूर्ण होईल. मन वचन कायेच्या तमाम संगी क्रियांपासून मी अगदी असंग आहे अशी स्थिती आज मला मिळायला हवी. तमाम लेपायमान भावांपासून मी निर्लेप आहे. स्थूल तमापासून मी ते सूक्ष्मतमापर्यंत तमाम संसारी अवस्थांचा ज्ञाताद्रष्टा असण्याची स्थिती, ती अनुभव दशा ह्या जीवनात असायला हवी. मग जर आपल्याला कुठे पोचायचं आहे ते आपण विसरून गेलो तर मग पोचणार कसे? मग चरणविधी आपल्याला कुठे पोचायचं आहे आपल्याला सांगतं. ही दशे पोचा, या दशेपर्यंत पोचा. म्हणजे आपण वाचलं तर आपल्या लक्षात राहील आणि मग कधी ना कधी तिकडे पोचू. पण रोज चरणविधी नाही होऊ शकत माझ्याकडून. हां, पण स्वतःचं जेवण होऊ शकतं ना. हां, 8 तास झोप घेताना आरामामध्ये आंघोळ वगैरे जेवण खाण राहणं सगळं होतं की नाही. ते मग तर आपल्या होतं आत्म्याचं ना. या शरीराचं काम आपण सगळं आरामात करून घेतो बघा. पण आपलंच काम आपण स्वतः नाही करत. परक्याचं काम करत राहतो पूर्ण दिवस. खायचं काम आरामात करतो. 2-2 तास किचनमध्ये जाऊन बनवणार, फर्स्ट क्लास बनवून खातो. मग हे कोणाचं काम आहे? शेजाऱ्याचं काम. आपलं काम कोणतं आहे? आपलं काम आपणच करायला हवं. मूर्ख म्हणून दुसऱ्याचं काम करत राहतो, स्वतःचं काम नाही करत. आणि हुशार माणूस असेल स्वतःचं काम पूर्ण केलं नंतर इतरांना सांभाळे. जय सच्चिदानंद पूज्यश्री. मी रुचिता. बोला. माझे 2 प्रश्न आहेत आपल्याला. पहिला हा की आता आम्ही अशा वयात आहोत की सगळे आम्हाला हेच सांगतात की सेटल व्हा मग लग्न होईल. सेटल झालीस तर आणखी काही होईल. मग आपल्याला हिशोबाने सेटलमेंटचा काय अर्थ आहे? आत्म्यात सेटल होण्याविषयी विचारताय का रिलेटिव्ह मधल्या सेटलमेंट विषयी? रिलेटिव्ह तर हिशोब Relative. घेऊन आलाय, पूर्ण व्यवहार होईल. व्यवहार आहे, तुम्ही अभ्यास पूर्ण करा, ग्रॅज्युएशन नीट करा, नंतर काही अनुभव घ्यायचा असेल तर जॉब वगैरे करा. बघा, म्हणजे लोक ह्यालाच सेटलमेंट म्हणतात. व्यवहार आहे. हळूहळू आता ग्रॅज्युएशन पूर्ण झालंय की नाही तुमचं? झालंय. हां, मग आता जॉब जर करायचा तर करा, अनुभव घ्या थोडा. तो सुद्धा घरचे सांगत घेतलाय. राहतील. घेतलाय का? काही घेतलंय? घेत आहे. हां, मग जॉब करून आता बिझनेस सुरू केला. हां, मग चालू द्या. नंतर हळूहळू नॉर्मॅलिटीमध्ये राहा. एकदम एकापासून 1000पर्यंत धावायचं नाही, 1तून 10पर्यंत धावा, 10तून 25पर्यंत. मोठे मोठे टप्पे एकदम नाही गाठायचे, थोडे थोडे मग पुढे जायचं. अनुभवातून मग पुढे जा तुम्ही. आणि दुसरा प्रश्न असा आहे की कॉझल बॉडी कशाला म्हणतात आणि ती कशी चेंज करू शकतो आपण? कॉझल बॉडी हे जे कर्म, समजा एखाद्या माणसाने 5 लाख दान दिलं, आतून भावना वाईट असेल त्याची, एक पैसाही देऊ नये वाटत होतं, फुकटचं प्रेशर आणलं म्हणून दान द्यावं लागलं. ती भावना ती कॉझल बॉडी आहे. आणि क्रिया जी घडते ती इफेक्टिव्ह बॉडीमधून घडते.
आणि कोणी भावना केली की माझ्याकडे 25 लाख असते तर मी 25 लाख दिले असते, देवाचं कार्य माझ्या भाग्यात कुठलं. म्हणजे त्याचे भाव सुधारले तर कॉझल बॉडी चांगली होईल, पण भाव बिघडले तर कॉझल बॉडीमध्ये ते भाव उतरणार आहेत. मग दुसऱ्या जन्मात कॉझल बॉडी या जन्मात होते, दुसऱ्या जन्मामध्ये त्याचं फळ येतं. बघा, एखाद्या माणसाकडून एक पैसाही सुटणार नाही, त्याच्याकडे 25 लाख उपलब्ध होतीलही आणि तो डोनेशनसुद्धा चांगलं देऊ शकेल. का तर चांगल्या भावनेने त्याची चांगली बीजं होती, फळ चांगलं येईल. म्हणजे कॉझल Thank you. बॉडी बीजामध्ये आहे, भावनेत आहे. कोणी अपमान केला की आपण अपसेट होतो की नाही, त्यामुळे कॉझल बॉडी बिघडवतो. समतेत राहिलात तर कॉझल बॉडी सुधारेल. थँक्यू. जय सच्चिदानंद. नमस्कार पूज्यश्री. मोक्ष मिळाल्यानंतर काय स्वरूप असते आपलं? हा फक्त केवलज्ञान स्वरूप आहे. म्हणजे बघा, एखाद्या आरशात हॉलमध्ये ठेवला असेल इथे 10 फुटाचा आरसा, मग सारा हॉल आरशात प्रतिबिंबित होईल. तसंच मोक्षास गेल्यावर आत्म्यात पूर्ण दुनियेचं प्रतिबिंब दिसायला लागतं. त्याला तो जाणतो, बघतो, आनंद परमानंदात राहतो. म्हणजे आपण काही नाही करत तिकडे, परोपकाराचं काम करण्यासाठी तरी नाही, यायला बघा, हवं ना? आत्मज्ञान झाल्यावर जे काही 2, 3, 4 जन्म असतील, जे काही 2, 3, 4 अवतार असतील, त्यात परोपकाराचं काम करतात. ते जगाच्या कल्याणाचं होय. काम करतात. होय. आणि शेवटी सारं कर्म पूर्ण झालं की मोक्षगतीच जातात. आणि जास्त करायचं असेल तर करा, जास्त अवतारात काम. दादा सांगतात ना, कित्येक अवतारांपासून मी लोककल्याणाच्या कामात आयुष्य व्यतीत करू इच्छित होतो बघा, आणि तेच काम मी केलं. पूर्ण आयुष्य दुसऱ्यांच्या सुखासाठीच झटलो मी. आणि आता 356वर पोचलो आहे, 358 होणार. 360 झाल्यावर केवळ ज्ञानी होऊन मोक्षात जाऊ. पण कित्येक अवतार ते लोककल्याणासाठीच देऊ शकले. मोक्ष आपल्याला का हवाय? आपल्याला दुःख आवडतं का सुख आवडतं? सुख आवडतं. टेम्पररी सुख चालेल का परमनंट हवं आहे? परमनंट. परमनंट सुखाचंच नाव मोक्ष. पण वरती असेच जाऊन काय? सासूजवळच बसायचं असेल तर तो मोक्ष नाहीच आहे. इथेच दुःखापासून मुक्ती. कोणी अपमान केला, कोणी नुकसान केलं, कोणी आक्षेप घेतले, कोणी आपला विश्वासघात केला, तरी आपल्याला कोणत्याही स्थितीत दुःख व्हायला नाही पाहिजे. होय. निरंतर आनंदात राहू शकतो, तो मोक्ष आहे फर्स्ट स्टेजचा. माझा प्रश्न असा आहे सर की शुद्धात्मा तर असतेच, पण जागृती चांगल्या प्रकारे नाही राहू शकत. आणि शुद्धात्म्यात राहू शकता, त्याचंच नाव जागृती. जागृती चांगली राहते, त्याला म्हणायचं शुद्धात्म्यात राहू शकणं. एकच आहे, मी जेवण नाही जेवलो पण खूपदा नाश्ता केला, अरे त्याला जेवण म्हटलं जाईल. एकच आहे ते, एकच आहे ते. ठीक आहे, पण त्यानंतरही थोडेसे आणखी हरकत जास्त. नाही. पण जेव्हा जागृती टिकून नसेल राहत, अशा वेळी कुठे नाही राहत तेवढं चेक करा. कशामुळे राहत नाही ते बघा. क्रोध, मान, माया, लोभ जागृतीला डिस्टर्ब करणारे असतात. पुन्हा जागृती सेट करा, मग कशाय होत राहतील, तेव्हा जागृती वाढायला लागेल. ॲक्च्युली तेच काम आपलं पुरुषार्थ म्हणून आहे. जागृती राहते तेव्हा ते पास होतात, पण नसेल राहत तेव्हा चेक करा. जिकडे नाही आहे 10 पैकी 3 ठिकाणी नाही राहिली तरी 5 म्हणायचं, 7 ठिकाणी कुठे नाही राहील ते चेक करा. मी पूर्ण दिवसात 5 आज्ञांची जागृती कुठे कुठे चुकली आणि कशामुळे चुकली, पुन्हा कसे जागृत राहता येईल ते बघा, तसा निश्चय करा. त्यामुळे हळूहळू रोज शक्ती वाढत जाईल. जय जय सच्चिदानंद. सच्चिदानंद. मी हंसराज चौधरी बोलतोय. बोला बोला बोला. माझा प्रश्न असा आहे हं. की धर्मामुळे माणसाचे उत्थान झाले का पतन? वर्तमान परिस्थितीत तर धर्मामुळे साऱ्या संसारात मारामारी चालू आहे. जरी सोन्याची सुरी असली तरी ती बंधनं तोडण्यासाठी वापरू शकतो आणि पोटात भोसकायलाही वापरू शकतो. हो. कसा उपयोग करता त्यावर अवलंबून आहे. बाकी कोणताही धर्म दुःख देण्याचं, दुसऱ्यांना दुःख देण्याची गोष्ट शिकवत नाही. पण धर्मांध भांडण न करता राहत नाही. नाही, धर्म शिकवत तर नाहीच, पण मग लोक शिकवतात कसं? हेच धर्मवाले, आमचा हा धर्म आहे, हा धर्म आहे. एखादा म्हटला नाही आमचा हा धर्म आहे, 2 अहंकारांची टक्कर होते. आणि अहंकारांची टक्कर हे दुनियेसाठी विटॅमिन आहे. दुनिया भांडतच राहते. ज्याला अनुभव येतो, कळतं की मी धर्माचा आग्रह ठेवून भांडण करतोय ते चुकीचं आहे आणि आग्रह सोडून द्यायला हवा. तो भांडणातून मुक्त होईल आणि वरच्या स्टेजवर पोहोचेल. तो जो अनुभव घेऊन बाहेर पडतो, वरच्या स्टेजला पोहोचतो. पण धर्माच्या आग्रहाखातर जो दुसऱ्याला सुधारायला जातो, आमचा धर्म खरा उच्च आहे, तुमचा खालचा या दर्जाचा आहे, ते भांडत राहतील आणि दोघेही भांडत चुकीचे डेव्हलप होतात. डेव्हलपमेंट खरी कशाला म्हणणार की मी जे केलं आहे ते चूक आहे एवढं समजलं तरी वरच्या स्टेजला पोचेल. या संसाराची अवस्थाही अशीच आहे, अनंत काळापासून असंच होत आहे. पण जर आपल्याला सुटायचं आहे तर
धर्माच्या आग्रहातून मतमतांतरापासून पक्षापासून मुक्त व्हा. आणि ते कसं होणार, त्यातूनही सरळ मुक्त नाही होऊ शकत. आत्मधर्मात याल तर रिलेटिव्ह धर्माच्या पकडीतून सुटाल तुम्ही. अशा या आत्मधर्मासाठी दादाजींनी हाच मार्ग सांगितला आहे. आत्मधर्मामध्ये आलात तर रिलेटिव्ह धर्मातली मतमतांतर पक्षांच्या पकडीमधून सुटाल, आपोआपच सुटाल. बरं, मला असं वाटतं की जर धर्म नसताच संसारात तर नाही धर्म कोणताही आहे. धर्म आहे धर्म. नाही, फायदा काय आहे त्याचा? नाही, धर्म फायदा हाच आहे की डेव्हलपमेंट होते. काय डेव्हलपमेंट साहेब? माणूस जातो मंदिरात, नाही. मशिदीत, त्याला माहिती आहे काय चांगलं आहे काय वाईट आहे, त्यानंतरही चुका त्या करतो. करवल्या जातात. ते- क्रोध, मान, माया, लोभ, अहंकार, ममता, नाही. चुका करवतात. पण इतरांना सुधारण्यासाठी बसलेले आहात का स्वतःला सुधारायचं तुम्हाला? नाही. तुम्हाला तर मी तर दादाजींनी काय सांगितलंय, आम्ही तर इतरांना सुधारायला कधी गेलोच नाही. आम्हीच सुधारत राहिलो आणि आम्ही हळूहळू एवढे सुधारलो, मला पाहून इतर 5 लोक सुधारले आणि 5 जणांना बघून इतर 25 लोक सुधारले. पण कोणीही सुधारत 25 नाही. खेद तर त्याचा वाटतो. बघा, नाही खेद तर नाही, तोच वाटतो की इथे कोणीही बघा सुधारत नाही. जरा, हे 2000 लोक आलेत ते सुधारले. हा, हा. नाही, ते स्पृश्य अस्पृश्यतेत पक्षामध्ये सर, पडू सांगत नये. तर असतोच पण लोक ते ग्रहण करत नाहीत, ते नाही करत आत्मसात असं करत नाही. नाहीत. आमच्याकडे कोणी टीचर आले, म्हणाले की हा स्टुडंट मूर्ख आहे, समजत नाही त्याला. पण दादाजी म्हणायचे की आम्ही कधी स्टुडंट्सना मूर्ख म्हटलंच नाही. गुरुमध्येच काही उणीव असावी, समजावू शकत नाही. नाही. एवढं समजावलं, आमची कॅपॅसिटी कमी आहे. माझी चूक आहे की मी समजावू शकलो नाही. मी पुन्हा विचारतो, समजलं का? नसेल समजत तर विचारू शकता. ते म्हणतात आता समजलं. पण त्यात माझी जबाबदारी, माझी चूक आहे. मी नाही समजावू शकत म्हणून तो समजू शकत नाही, ती त्याची चूक नाही आहे. मी समजावून सांगू शकत नाही, माझी चूक. आपल्या मार्गाप्रमाणे असं आहे. दादाजींचा मार्ग काय सांगतो, मी दुसऱ्यांना नाही समजावू शकत, ती माझी चूक आहे. स्टुडंट्सचा दोष कधीही काढू शकत नाही आम्ही. गुरुचाच दोष आहे की बाबा आपण गुरु असूनही तो स्टुडंट माझ्याकडे का आला, त्यांना नाही कळलं म्हणून तर इथे आला ना, खाली बसलाय, मला वर बसवलं आहे. त्यामुळे माझ्या हे लक्षात यायला हवं की त्याला समजायला हवं, पण त्याचे क्रोध, मान, माया, लोभ, राग, द्वेष, मोह सुटावेत. तशी समज आपण द्यायला हवी. दुसरं काही संसारात सुधारण्यासारखं नाहीच आहे. आणि बाहेरचे काही सुधारायचं पण नाही आहे. नवरा बायकोमध्ये क्लेश होतात, आईवडिलांमध्ये जे क्लेश होतात, सासू सासऱ्यांमध्ये जे क्लेश होत राहतात, सासू सासरे खून याच्यातले. बाहेरच्या जगाला सुधारायला जाऊ नका, घरच्यांना सुधारा. ज्यांचं घर सुधारेल त्यांचे शेजारी बाजारी सुधारतील, गाव सुधारेल, शहर सुधारेल, दुनिया सुधारेल. थँक्यू. जय सच्चिदानंद. अनुप कुमार. जय सच्चिदानंद पूज्यश्री. माझा प्रश्न असा आहे की जर मोक्ष अल्टिमेट आहे आणि आपल्याला तिकडे पोचायचं आहे, तर मग जन्मबंधन कर्मबंधन तर तिकडे नसणार. पण जर एखादी क्रिकेटची मॅच चालू असेल ज्यात 22 खेळाडू खेळत असतील, तर जे 22 खेळाडू आहेत ते सेंटर ऑफ अट्रॅक्शन असतात, दर्शक नाही. म्हणजे मोक्षाच्या स्थितीबाबत तर आपण लोक दर्शक असतो आणि आपण तर हे ऐकतोच की ईश्वराची पण इच्छा आहे की मी मानव जन्म घ्यावा. म्हणजे मग कुठेतरी त्यातून आपण बाहेर पडून केवळ दर्शक तर नाही ना बनून राहणार. एक त्याचं काय आहे बघा, अनंत अवतारांपासून हा खेळ खेळतोच आहे आपण. म्हणूनच आता मुक्ती हवी आपल्याला. खूप थकून गेलो आहे आपण. थकून भागून कोणताच मार्ग सापडत नाही आहे. बाकी खेळ तर कित्येक खेळलो, क्रिकेटच नाही तर खूप सारे खेळ खेळलो. पत्ते झाले, पत्नी झालो, सासू झालो, सासरे झालो, आजोबा झालो, पणजोबाई झालो. पण ही माझी चौथी पिढी यांच्या, मी आजोबांचाही वडील आहे. मजा केली हां, पण शांती लाभली नाही, सुख मिळालंच नाही. आणि अविनाशी सुख, सनातन सुख मिळालंच नाही कधी. म्हणूनच ते सुख शोधत फिरतो अनंत काळापासून की माझं सच्च अविनाशी सुख कुठे मिळेल, सनातन सुख कुठे मिळेल. आणि ते शोधत बघा संसारात विनाशी गोष्टीच दिसल्या. पैसे विनाशी, लग्न विनाशी, घर विनाशी, प्रॉपर्टी विनाशी गोष्टींमधून किती सुख घेणार, ते विनाशी सुखच असणार आहे. जोपर्यंत अविनाशीचा साक्षात्कार होत नाही तोपर्यंत विनाशी सुखातच संतोष शोधतो, संतोष वाटतो, पण तृप्ती मिळत नाही. बघा, वाटतं हे सच्च सुख नाही मिळत नाही आहे. मग कळतं की जेव्हा स्वतःच्या आत्म्याचा साक्षात्कार होतो तेव्हा संतोष आणि तृप्ती मिळते आणि अरे मला माझं सनातन सुख मिळालं. नंतर मग तो या खेळातून बाहेर पडतो, नाटकातून बाहेर पडतो आणि स्वतःच्या आत्म्याच्या आनंदात राहून ज्याची पूर्वी रिहर्सल झाली होती तेवढी नाटकं तो पूर्ण करेल. नव्याची रिहर्सल करण्याची इच्छा नाही त्याला आता होणार, नवं कर्म बांधण्याची इच्छा नाही होत. स्वतःच्या आनंदात, परमानंदात राहतो आणि हळूहळू पूर्ण नाटक पूर्णत्वास झालं की मोक्षात जातो. म्हणजे हा अनुभव त्याच्याकडे आहे.
अनंत प्रकारचे अनुभव स्वतः घेऊन बसलाय आज. आणि जे शेवटी बाकी राहिलं आहे ते शोधत बसलाय की मला सनातन मिळावं, त्याचा अनुभव घ्यायचा आहे त्याला. म्हणजे अनंत एक मिठाईचं दुकान आहे आणि मिठाई माणूस बनवतो, खातो आणि नंतर त्याला साऱ्या मिठाईचा खूप खाऊन अनुभव घेतला. त्याला मिठाई खाण्याची इच्छा राहील का? नाही हां, कारण अनंत अवतारातून अनंत प्रकारचे अनुभव घेतलेत. फक्त अविनाशीचा अनुभव नाही घेतला. मग तो मिळाल्यावर सारे रिलेटिव्ह अनुभव पूर्ण होतील. त्याला मुक्ती, आता त्याला गरज नाही इच्छा, पण त्याला नाही, स्वतःच्या आनंदात आहे. आता दर्शक पदावर आहे बघा. आपण पिक्चर बघायला गेला आहे ना कधी होय. तुम्ही? तो पिक्चर बघण्यासाठी किती तुम्हाला फिरायला करावं लागतं सांगा, बसल्या बसल्या. होय. फक्त बसून बघावं लागतं छोट्या सीटवर पॉपकॉर्न हातात ठेवून. हो, मग 3 तासात बघून किती मजा येते. नक्कीच. पैसे खर्च करून बघता, पैसे देता आणि बघायला बसता. हो, मग या संसाराचा पिक्चर बघायला तर सिद्ध क्षेत्रात तेच काम आहे आपल्याला. हो. एक आणखी छोटासा प्रश्न आहे माझा, की आपण ह्या संसारातल्या साऱ्या गोष्टींची आपण ह्या ज्या जबाबदाऱ्या आहेत स्वतःच घेतल्यात, मुलं आहेत, बायको आहे, सर्व काही. हे सगळं असताना कशा प्रकारे आपण धर्माच्या मार्गावरून चालायचं, ज्यामुळे ईश्वराची भक्तीही करता येईल आणि ह्या साऱ्या जबाबदाऱ्याही पूर्ण करता येतील? हे ज्ञान जेव्हा घ्याल तेव्हा साऱ्या चाव्या मिळतील. पण तोपर्यंत एक छोटीशी चावी समजून घ्या. एकमेकांना दुःख देऊ नका, एकमेकांच्या चुका काढू नका. हां. कोणतीही बायको दुःखी होण्यासाठी नवऱ्याकडे येत नाही. आपण तिच्या चुका काढतो, दुःख देतो, त्यामुळे तिला सुख मिळत नाही, प्रेम वाटत नाही आपल्याबद्दल. तिने चूक केली तरी आपण आपल्याकडून तिला दुःख नाही द्यायचं. तिने दुःख दिलं आपल्याला तरी आपण ते जमा करून घ्यायचं आहे, तिला दुःख नाही द्यायचं. तरच मग आपले प्रेमसंबंध टिकतील. तुम्ही चुका काढत राहाल, दुःख देत राहाल तर प्रेमाला तडे जातील. आजपासून बंद होईल. हां, हां. दुसऱ्यांना दुःख द्यायचं नाही, एकमेकांच्या चुका नाही काढायच्या. हां. त्या दिसल्या तर प्रतिक्रमण करा. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद पूज्यश्री. बोला. पूज्यश्रींच्या चरणी कोटी कोटी वंदन. पूज्यश्री, ज्यांच्या प्रती आपण प्रतिक्रमण करतो, ज्या व्यक्तीप्रती, त्यावेळी आपली जी भावना असते, शब्द असतात, ज्याचे दिवसभर आपण प्रतिक्रमण करतो, तर ती आपली भावना त्यांच्यापर्यंत पोचते का? ती पोचते का नाही पोचत ते पाहायची गरज नाही आहे. आपला त्यांच्याबद्दलचा द्वेष समाप्त झाला तर आपण मुक्त होऊ. आणि खरोखर तर त्यांच्या आत्म्याला आपण फोन करतो बघा, आत्म्याला तो मिळतोही आणि त्याच्याकडून आपल्याला माफीही मिळते. म्हणजे अशामुळे डायरेक्ट भगवानांबरोबर आपलं प्रतिक्रमण होतं. हे भगवान, या व्यक्तीला कशा प्रकारे दुःख दिलं आहे, मनापासून क्षमा करावी. आणि सूक्ष्मात आमचा त्याप्रती, व्यक्तीप्रती द्वेषभाव होता, क्रोधभाव, द्वेषभाव, तो आम्ही धुवून टाकला. त्यामुळे आपल्या दोषांपासून आपण मुक्त झालो आणि भगवानांकडे माफीही मागितली. त्यामुळे त्यांच्याकडूनही रिॲक्शनमध्ये आपल्याला माफी, मुक्ती मिळेल. होय पूज्यश्री. दुसरा प्रश्न असा आहे की जी बाहेरची दुनिया आहे तिथे डोक्याने काम करायचे, घरात जे आहे ते मनाने काम करायचे, काम करायला हवे, मग याचा अर्थ काय नाही, असतो? बाहेरच्या जगातही डोक्याने चालू नका बघा, मनाचाच ऐका. मनाचे ऐकणार खूप वरती जाईल हळूहळू. मनाने म्हणजे पॉझिटिव्हली पहा, पॉझिटिव्हिटीला ॲप्रिशिएट करा. कोणाचे निगेटिव्ह पाहू नका, निगेटिव्ह दिसलं तर प्रतिक्रमण करा. बघा, नाही, मनाने कधी आपल्याला कापड घ्यायचे असेल, साडी घ्यायची असेल, तर कधी आपण दुकानात बार्गेनिंग करतो, तेव्हा आपण डोक्याने काम करायला हवे का काय करायला हवे? तेव्हा कोण बोलतं डोकं वापरून? तेव्हा तर खरे तर मोह. आपलंच मन बोलत अहो, असतं. मोहामुळेच तर. साडी बघा, आणि आता कितीची, 2000ची मिळेल. आता थोडं निगोसिएशन करून 1800 वरती त्याला घेऊन येणार. फाईल पूर्ण करा. मोह पूर्ण केला असं समजून फाईल पूर्ण करा. होय. त्यात काही डोकं वापरायची मेहनत नाहीच आहे. त्यात सेलचा जो भाव लिहिला आहे होय होय तोच आहे. आणि मनाचं ऐकायचं आहे तर त्या माणसाने तर माझ्याकडून जास्त पैसे घेतले, असं आहे तसं आहे, तशी नेगेटिव्हिटी व्हायला नको. तो मनाचा पार्ट आहे. होय. जय सच्चिदानंद पूज्यश्री. जय सच्चिदानंद. मी डॉक्टर महेंद्र जैन. बोला. सर्वात आधी मला हे जाणून घ्यायचं आहे की मोक्षप्राप्ती करण्यासाठी सर्वात सरळ मार्ग कोणता आहे? आपल्याला दुसरा मार्ग माहीत नाही, आमच्याकडे तर सरळ मार्ग आहे. उद्या या आणि हातात कॅश मोक्ष घेऊन जा. आणि दुसरा प्रश्न आहे, आमच्या ज्ञानविधीमुळे मोक्षच मिळतो. तमाम दुःखांपासून मुक्तीचं ज्ञान मिळतं. त्या ज्ञानात जेवढे राहाल एक दुःख टच नाही होणार याची गॅरंटी. त्यासाठी आपल्याला काय काय उपाय करायला हवेत? बस परमविनय. आमच्यासारखे जे जीव आहेत ह्यावेळी
गृहस्थाश्रमाशी जोडलेले आहेत, त्यामुळे आम्ही कोणता मार्ग अंगीकारायला हवा, काय काय उपाय करायला हवेत त्यासाठी? साऱ्या जगाशी जो जोडला गेला आहे तो महेंद्र जैन आहे. पण महेंद्र जैन मी नाहीच आहे, तेच ज्ञान प्राप्त करायचं आहे. मी स्वतः कोण आहे त्याचं ज्ञान प्राप्त करायचं आहे. बघा, आता 50 डबे आणि इंजिन असेल, दोन्हींमध्ये जॉईंट असतो, तो असतो की नाही का? एक हुक असतो बघा, तो हुक काढून टाकला, 50 डबे, माल किती असो, इंजिनाचा मोक्ष होणार. तसंच महेंद्रजी साऱ्या संसारात रिलेशनमध्ये आहेत, पण आपण मानता की मीच महेंद्र आहे, मग ती सारी जबाबदारी ओझं आपल्यावरती येईल. पण महेंद्र वेगळा आहे, मी शुद्धात्मा आहे, तुम्ही मुक्त व्हाल. गुरुजी, एक सारे एक प्रश्न. एक संबंध, एक एक संयोग संबंध सोडून द्यायचे नाही आहेत, स्वतःच महेंद्र जैनपासून वेगळं व्हायचं आहे. आणखी एक प्रश्न आहे गुरुजी. आपल्यातला आत्मा तोच परमात्मा आहे. सगळे लोक मानतात, सर्वांना ही माहिती आहे, पण तरीही आपल्या मनात वाईट विचार का येतात? त्यांना पण सरळ आणि चांगलं बनवण्यासाठी काय करायला हवं? बघा, विचार मनामधून येतात, आपल्याला नाही. विचार शेजाऱ्याच्या मनात आहेत, ते वेगळे ठेवायचे. महेंद्र जैनच्या मनात विचार येतात, त्यांना वेगळं ठेवा. आणि बघा, कधीच पसंत पडणार नाहीत असे विचार येतात, वाईटही येतात, चांगलेही येतात. आता चांगले येतात ते आपण करतो, पण वाईट येतात ते कोणी केलं? खरोखर दोन्ही विचार, चांगले वाईट, मनाचा धर्मच आहे. जसा कानाचा धर्म ऐकणं आहे, कोणीही चांगले शब्द बोलो किंवा वाईट शब्द, कान तर ऐकणारच. डोळ्यांचा धर्म आहे बघणं चांगलं वाईट, जिभेचा धर्मही चाखणं आहे, स्पर्शाचा धर्म गरम थंड स्पर्शानेच अनुभवता येतं. तसंच मनाचाही आपला धर्म आहे. पण आपण आपल्या आत्मधर्मात नाही म्हणून दुःखी होत असतो. बघा, आपण आपल्या आत्मधर्मात या आणि मग मन, बुद्धी, चित्त, अहंकार, इंद्रिय सगळं काही आपल्या धर्मानुसार वागेलच. बघा, दखल नाही दिली तर तुम्ही मुक्त व्हाल, आणि ते तर आपल्या धर्मानुसार फळ देऊन जातच आहेत. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद.